मंडळी, नावात काय आहे? या शेक्सपियरच्या वाक्यावर विश्वास नसलेला माणूस आता इथे येणार आहे. त्याची व्यथा आणि कथा सादर करायला येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले आणि विरोधाची डबल डेकर प्रसाद खांडेकर. हॅलो, भोजना काय बाबा, कसा आहेस? हो नाही बाबा, आता रिटायरमेंटला 2 दिवस राहिलेत. हा मस्त 38 वर्ष सर्व्हिस केली आहे. हो थोडी काय 23,03,575 लोकांची नावं बदलली आहेत. म्हणजे छोटं मोठं काम नाही रे, झालं रे. आता मस्त सर्व्हिस झाली. हो, आपलं एक तत्व होतं, काम करत राहायचं, नाही काय? म्हणजे पार्टी तर करायची ना, पार्टी तर होणार. बरं मला सांग, तू व्हेज की नॉन व्हेज? अरे बरं, व्हेज काय नाही मग तू नको येऊ बाबा, सगळ्यांनी नॉनव्हेजची ऑर्डर मागवली आहे. नाही तसं नाही, तुझ्यासाठी एकट्यासाठी कुठे डाळ भात आणू? राहू दे, तू येऊच नकोस पार्टीला. ठेव. हॅलो पंढरी बाबा, येणारच ना पार्टीला? हा, तू व्हेज की नॉन व्हेज? अरे देवा, नॉन व्हेज का? नको येऊस पार्टीला बाबा, सगळं व्हेज जेवण ठेवलंय. नाही एकट्यासाठी कुठे आता कोंबडी आणू? राहू दे बाबा, ठेव तू, येऊ नको तू. प्रसाद सर, पार्टी न देण्याची नवीन पद्धत शोधून काढली. पार्टीला बोलवण्याचा आनंद पण मिळतो आणि पार्टी देण्याची वेळ पण येत नाही. हसण्यावर नेलं पालतं घड्यावर पाणी. बोला, हो तुमचं काय, व्हेज की नॉन व्हेज? नॉन व्हेज नाही, मी वेगळ्या कामासाठी आलोय. बोला बोला. मला नाव चेंज करायचं होतं. योग्य ठिकाणी आलात. हा, तेच म्हटलं. नाव ठेवणारी लोक तिकडे बसतात, इथे नाव चेंज करणारे बसतात. बोला, जुनं नाव काय, नवीन नाव काय? माझं मोठ्याने बोला. हे तुम्ही स्वतःला सांगितलं पाहिजे एकतर. खरंच माझं जुनं नाव समीर नंगू. काय नाव बोललात? समीर नंगू. समीर नंगू. समीर नंगू. समीर नंगू नाव आहे. हळू बोला ना जरा, प्लीज हळू बोला तुम्ही. ठुसके, यांचं आडनाव बघा, नंगू आहे, नंगू. तुम्ही त्या ठुसके, तुम्ही काय असताय? तुमचं बघा आडनाव काय आहे ते. ऐका ना, तुम्ही हे असं 4 चौकात बोलू नका. मी त्यासाठीच आलोय, नाव चेंज करायला आलो. तुम्ही आता माझा इन्सल्ट करायला लागला, कळलं का? काय नवीन नाव काय ठेवायचं? माझं समीर चौगुले नाव. सांगू नका, इथे फॉर्म वर भरा. हा, 1 मिनिट. हॅलो, हा राजेश बोल बाबा. काय? हा झालं रे, आता रिटायरमेंटला काय 2 दिवस राहिले. मस्त गेलं आयुष्य. कधी म्हणून वरिष्ठांना उद्धटपणे बोललो नाही तर आजची तरुण पिढी काय नाही तर काय. आमच्या ऑफिस मधला गौरव मोरे काढले ना त्याला 3 दिवसांपूर्वी. ते वरिष्ठ होते प्रसाद ओक, त्याने मस्करी म्हणून त्याचा एप्रिल फुल प्रँक केला. ह्याला लय चरबी. लगेच चॅनल हेडला फोन केला एप्रिल फुल करायला. त्यांना बोला मी शो सोडतो. ते बोलले सोड. बोला नाही प्रँक आहे. तो बोला फ्रँकली सोड. आपल्याला काय असं यांचं नाही. बाबा तू येणारच ना बाबा पार्टीला? तू व्हेज की नॉन व्हेज? अरे देवा, दोन्ही खातोस? मग तर येऊच नकोस तू. अशा लोकांची गरजच नाही पार्टीला बाबा. नाही ते सगळे डॉक्युमेंट लावले तुम्ही? हा, लावले. सगळं चेक केलं ते? हो, मी चेक केलं. हा, बघू मला. हॅलो राजेश बाबा. हा नाही बघ, नको मागे. एक वेळ OTP येईल बघा, OTP मोबाईलवर. अरे 7291. 7291. हा, आता जे नाव चेंज केलं ना, ते कन्फर्मेशनसाठी मेसेज येईल.
7 दिवसानंतर सर्टिफिकेट येईल. ओके. आला येस 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 थँक्यू व्हेरी मच. हा. खरंच म्हणजे खरं तर अशी कामं पटापटा होत नाहीत पण तुम्ही केली आहेत. अरे. थँक्यू व्हेरी. आणि हॅलो हा. तुमची रिटायरमेंट आहे असं मला जस्ट ऐकू हो. आलं. खूप खूप शुभेच्छा अरे तुम्हाला. थँक्यू त्याच्याच पार्टीचे. अरे पार्टीची तयार. हॅलो राजेश. अरे नको बाबा नको येऊ पागे लागू. तू ठेव बाबा फोन ठेव तू. आता कोणाला करूया. गौरव मोरे हाकलू नको झालं हे. हो हे तुम्ही काय नाव चेंज केलंय. काय आलं. हे तुम्ही समीर नंगू होतं ना नाव ते चेंज करायला दिलं होतं. बरोबर. तुम्ही आता राजेश नंगू केलंय. मग तुम्ही तेच सांगितलं ना चेंज करायला. नाही ते नव्हतं सांगितलेलं. नंगू आहे ना नंगू. नंगू जे नाव आहे ना त्या नावाची मला लाज वाटते ना म्हणून मी काय सांगितलं होतं की तुम्ही ते चेंज करा तर तुम्ही राजेश नंगू केलं. राजेश चांगलं आहे की नाव ठेवून दे ना. नाही मुद्दा राजेशचा नाहीये. राजेश चांगलंच आहे नाव. माझं समीर पण चांगलंच होते की नाव. मग कशाला आला बदलायला. अरे दादा तुम्हाला एक सांगतो मी तुम्हाला. समीर नंगू माझं नाव होतं ना तर नंगू नावाची मला लाज वाटते म्हणून मी नाव चेंज करायला आलो. तर तुम्ही नंगू जे 2 नंबरचं आहे ना ते तुम्ही चेंज केलं पाहिजे ना. तर तुम्ही 1 नंबरचं चेंज केलं कळलं का. राजेश ठेवलंय. समीर नावाचा प्रॉब्लेम नाहीये मला. हे असं झालं काय. तुम्ही जे चुकलात ना ते नाव बदला आता. आता मग बदल. एक मिनिट बदली. हॅलो हा विरकर. हा तुम्हीच कॅटरिंग सांभाळताय ना. बरं तुम्ही व्हेज की नॉन व्हेज. अरे तुम्ही कॅटरिंग तुम्हाला काय विचारतोय. बरं विरकर ऐका ते स्वीटमध्ये काय नाही ते टिपिकल जिलेबी आणि ते बुंदीचे लाडू नको दा. ए रसगुल्ला आहे का रसगुल्ला. हा बस काय होईल प्लेट. अरे देवा एवढं महाग आहे. बरं रस नाही घेतला फक्त गुल्ला घेतला तर गंमत केली हो. आता काय रिटायरमेंट नंतर हे बाकी काय. OTP आला बघा OTP. आला हा 3334. 3334. नाव चेंज केलं एकदा चेक करून घ्या. हा आता गुल्ला. काय तुमचं काय करू तुमचं. हे आता काय नाव तुम्ही चेंज केलंय. काय आलं. अहो गुल्ले नंगू असं नाव आलंय. हे काय नाव आहे. गुल्ले नंगू असं नाव असतं का कुणाचं. गुल्ले नंगू इकडे असं तुम्ही बोलता का लांबू. तुम्हाला जे चेंज करायला सांगितलंय ते तुम्ही करतच नाही आहात. कसं वाटतं ते ऐकायला गुल्ले नंगू. फक्त गुल्ले आलं. रस राहिला वाटतं. अरे काय रस राहिला. रसगुल्ले नंगू असं पण नाव असतं का कधी. काय काय. आमच्या ऑफिसचे रिसेप्शनिस्ट रसगुल्ले नंगू तुमचा फोन आहे असं सांगणार का सगळ्यांना. अरे तुमचं डोकं बिकं फिरलंय का तुम्ही. नाही यार ते मध्ये फोन घेत जाऊ नका. लक्षात आलं तुमच्या. फोन घेऊ नका. सगळा तो घोळ होतोय. त्याला तुम्ही काहीतरी गुल्लो उल्लो काहीतरी सांगत होता त्याचा सगळा गोंधळ झालाय सगळा. हे नाव चेंज करा. फोन घ्यायचा नाही तुम्हाला सांगून ठेवतोय. बायकोचा फोन आहे. थांब रे सायलेंट हो. हा बायकोचा फोन आहे. हॅलो हा बायको बोल. खाल्ला डबा खाल्ला. भाजी एकदम रद्दड होती रद्दड. कशाला गुळ टाकलास भाजीत. तुला बोललो होतो गुळ टाकू नको ठेफण. बायको 38 वर्ष झालं इमान इतबरी स्वयंपाक कर. ते कर. नाही करत नाही. तुम्ही हे करा फक्त. सिनियर सिटीजन आहे ते बघा मी असं मारलं चालेल. मारू नका मला सांगून देतो. तुम्ही हे मारायचं नाही सांगून देतोय. एकदम माझ्या नावात तुम्ही चूक केली आहे ना. मी करतो. नाव करा नाही ते हे करा. हा बायकोचं टेन्शन तुमचं टेन्शन असं नाही चालायचं. बायको करा 38 वर्ष. OTP दे रे. OTP दे. प्रत्येक पदार्थात गुळ टाकते. याला काय अर्थ आहे का. OTP आला असेल बघा. हा 1121. 1121. हा नाव चेक करून घ्या. तुझं मी काय करू रे. हा काय तू चेंज केलंयस माझं नाव. हे काय नाव आहे. काय
चेक कर हे ना. काय आहे? समीर. बरोबर आहे समीर, तुम्ही समीरच सांगितलं ना. त्याच्या पुढे फक्त गु. असं कधी नाव असतं का रे जाड्या म्हाताऱ्या? समीर आणि असं एवढंच नाव असतं का कधी? समीर गु नाही चालणार का? असं कसं चालेल? काय नाव चालण्यासारखं काय त्या नावात मला सांग. सही अरे आहे. तुला अरे काय सही आहे? सिंपल गोष्ट आहे रे. समीर नंगचा समीर चौगले बस एवढं चालतंय. कळत नाही काय टाईप करतोयस तिकडे? कळत नाही हा? हे बघा. तिकडे गुळ गुळ काहीतरी बोलतो तिकडे तू बोलता पण येत नाही रे मला. असं नाव आहे ते झालं. बदल. मी आयुष्यात कधी कोणाला मी स्वतःची लाल करत OTP राहिलो. दे रे, OTP दे. ते सांगतो, स्वतःची कधीच लाल केली नाही. नेहमी उघडे बाबांच्या सानिध्यात 2 चेन घालवलं एवढं बस. OTP दे. पाठवलं OTP पाठवलं बघा चेक करा. हा 2291. 2291. हा जा, आता चेक करा. हा ओके थँक गॉड. हा वाच. नंगू बाबा उघडेला ढोंगू पुंगू. हे नाव कुठून आला? मी चेंज मी जा. क्या बात है, लाजवाब, अफलातून, मस्त. प्रसादा. महाराष्ट्राची हास्यजत्राच्या मंचावरचे लॉरेल हार्डी आहात तुम्ही. आहा. या स्किट नंतर मला हे जाहीर करायलाच पाहिजे की मी पार्टी देणार. तारीख पण व्हेज का नॉनव्हेज मला कळवा. वंडरफुल, फार मजा आली. वा वा. मंडळी, एक प्राचार्य एका विद्यार्थिनीची तक्रार तिच्या पालकांकडे करणार आहेत. बघूया या तक्रारीचे काय परिणाम घडतायत ते. जगताप पुढे कोण आहे त्यांना पाठवा. हा पुढे कोण आहे त्यांना पाठवा. हा सर. शिवाली तू एकटी का आली? सर. तुझी आई कुठे? सर. आई कुठे? सॉरी सर. सॉरी नाही सॉरी सॉरी सर सॉरी सर. हां. सर हे बघा, तुम्ही माझ्या आईला सांगू नका. मी रेग्युलर कॉलेजला येत जाईन सर. तिला जर कळलं ना तर तिला त्रास होईल. हो का? हो, सर. हा? नाही नाही हा विचार आहे ना तू कॉलेजला बुट्टा मारायच्या आधी केला पाहिजे होता. नाही नाही बरोबर आहे सर. सुट्ट्या मारायच्या आधी केला पाहिजे होता ना हा विचार. हो मग? पण सर तुमचं बरोबर आहे. सर कसं आहे ना, माझ्या आईने मला खूप कष्ट करून मोठं केलं, इथपर्यंत आणलंय. हो का? तिच्या खूप अपेक्षा आहेत माझ्याकडून आणि तिला असं कळलं तर वाईट लई वाटेल. हाणेल ती नाही मला. नाही, पण तिला कळलं पाहिजे पोरगी काय करते इकडे. हो, हो, हो. बोलो आईला बोलो. सर ऐका ना माझं. बोलाव बोलाव तिला. सर सर मी पटकन पटकन बोलो पटकन बोलो. गुरुजी येऊ का? या 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 नमस्कार. या या नमस्कार नमस्कार. नमस्कार, गुरुजी. नाही नाही आय एम द प्रिन्सिपल. गुरुजी नाही मी. मोठं गुरुजी. नमस्कार नमस्कार. हा हा नमस्कार. ते ही माझी लेक आहे शिवाली. तुम्ही तातडीनं बोलून घेतलं. काही चुकलं का पोरीचं? नाही काहीच नाही चुकलं माझं. ऍक्च्युली काय आहे ना शी इज अ बॅक बेंचर. आता ते तिचं तिनं कमवलंय. आपलं काही नाही. मला कुठे येळच तू हिच्या मागं लागायला. हे तिचं तिने कमवलंय बाया. आपलं काही नाही. आयच्यान काही नाही आपलं. हा चांगली हुशार आहे पोर माझी. नाही 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 कौतुक नाही करत मी. काय आहे, ती मागच्या बाकड्यावर बसते हे सांगतोय. मागच्या बाकावर तिला मागच्या बाकावर बसून धिंगाणा करायचा असतो. आमच्या इथे प्रोफेसर आहेत अरुण कदम सर. ते जेव्हा शिकवत असताना तेव्हा ही असा आवाज करते. नाही काय असा आवाज काढते? कशा पाय काढते? म्हणते ना माफी माग. माफी माग. सॉरी सर. माफी सॉरी माग. सॉरी सर. जाऊ द्या जाऊ द्या चुकलं. नाही 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 नुसत्या माफीने होणार नाही काही. शी इज क्वाईट इरेग्युलर. सॉरी 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 ती गैरहजर असते बऱ्याचदा. गैरहजर असते म्हणजे काय आहे, आमच्या कॉलेजला 85% अटेंडन्स कंपल्सरी आहे. हिची अटेंडन्स किती विचारा. विचारा तिला. किती आहे? सांग. हे म्हणजे नाही नाही ती सांगणारच. मी सांगतो. येत नाही हो शाळेत. नाही नाही 22% अटेंडन्स येते. 22%. हो 2/2. अयो मग तू जवळ कॉलेजात येतच नाही. मी जाते आई. कुठं जाते? मी जाते. एका एक मिनिट थांबा. सायकलला पॅन्डल मारून तू घरून निघते की नाही? निघते. मला काय सांगते? आय कॉलेजला
कॉलेजला जाते का नाही जाते. कुठं जाते शेण खायला भाषा सांभाळा तुम्ही केबिन मध्ये. तुम्ही थांबा थोबाडूच कट नाही तर हिटायला थोबाड पाहिजे. कुठं जाते शेण खायला अगं नाही जात. कुठं जाते शेण खायला त्यांच्या मागायला पुन्हा काय करताय काय तुम्ही ऐका ना ऐका मारू नका हो मारू नका टिव करत दिवसभर काय करताय तुम्ही इकडे या कुठं गेलती नाही. शेण खायला कुठं गेलती इकडं मारू नका हो. कुठं गेलती आई ती कष्ट करते ना कॉलेजात जायच्या ऐवजी कुठं गेलती मारून टाक मला नको ना मी तुला मारून टाक मला शांत असं बोलतो कोणी हा कुणासाठी कष्ट करते मी कुणासाठी कष्ट हवं तुम्हाला सांगते पहाटे 5ला उठते मी हा पौव उपमा याची गाडी लावते शाबूची खिचडी याची गाडी लावते साबुदाणा हो साबुदाण्याची खिचडी पौव उपमा याची गाडी असते माझी नाक्यावर 10 रुपये प्लेटनी विकते मी सर जमलं तर कधीतरी या कशाला तू ये ना कधीतरी कॉलेजात ये इकडे या ते काय भिकारी आहेत नाही त्यांना कशाला बोलवते इकडे या हे बघा ऐका ना इनडायरेक्टली तुम्ही मला भिकारी म्हणताय. नाही कुठं सकाळ पौवे बनवते मी उपमा करते माझ्या मेहनतीने पैसे कमवते कुणासाठी हिच्यासाठी की नाही हिला कधीतरी कांदा चिरायला लावला कधी शाबूवर कधी सांगितलं पाणी शिंपड म्हणून कोण करतं वागाडा नुसती दिवसभर हिंडती कोण करते काम हिचा बाप तुम्हाला सांगते दिवसभर रिक्षा चालवतो कधीतरी रातच्या टायमाला पण भाडं मारतो कुणासाठी करतो शांत व्हा तुम्ही कुणासाठी करतो तुझ्यासाठी करतो की नाही तुझ्यासाठी करतो की नाही प्रयोग होई मागितली दिली का नाही जेल पेन मागितलं सायकल मागितली दिली का नाही तुम्हाला सांगते माझं सोन्याचं कानातलं इकलं आणि सायकल दिली का नाही पोरगी असं करते बघ काय करायला हिचं ना आता हिला ना बस मारू नका कोणासाठी कष्ट करते मी कुणासाठी मोडीला माझं मनुका बाहेर मनुका बेटा मनुका नसतो मनका असतो मनका. सगळी मज्जा संस्था बिघडून टाकली या बाहेर माझी या शैक्षणिक संस्थेची जी मज्जा संस्था केली ना तू त्यामुळे झालंय. नका जुळवा करू संस्था नाही हसायला येत काय करताय अरे बाप रे नाही जमत त्याला इनो तुला काय करायचं नाही ढोय तो इनोच्या बाबतीत तुला काय करायचं त्याची संस्था आणि त्याचा इनोद बघून गेल तुला काय करायचं ठेवलंय त्याच्या संस्थेला तर ठेवू दे तुला काय करायचं सगळं तुम्ही माझ्याबद्दल वाईट बोलताय. तुला काय करायचं ढोय तो विनोद तुला काय करायचं तू मागे बघ मध्ये येऊ नको ना बघ अरे तुला नका करू माझी पोरगी आहे मी तिला जित्त मारणार तुझ्यासाठी कष्ट करते ना मी वय ग हे असं कोण उधळते तू कुठं जाती हिला विचारा हे बघा आता दणक हे बघा ऐकून घे ऐका तुम्ही काही पण करा पण हे माझं केबिन आहे इथला मी प्रिन्सिपल आहे हात उचलू नाही शकत तुम्ही आणि तिच्यावरच्या ज्या काही सगळ्या कंप्लेंट होत्या ना आधीच्या त्या सगळ्या मी मागे घेतलेल्या आहे. वय बरं केलं दादा चला एक मिनिट काय झालं सगळ्या कंप्लेंटी म्हणजे नाही एक मिनिट तुम्ही तर एकच सांगितली ती एकच सांगितली ना कॉलेजला येत नाही म्हणून सगळ्या कंप्लेंटी म्हणजे नाही अशा म्हणजे आधी असे तुम्ही खोटं बोलताय हे बघा तुम्ही त्याचं घर आहे खोटं बोलताय तुम्ही सगळ्या कंप्लेंटी म्हणजे अरे छुटूर होते काय छुटूर नाही तसं काही नाहीये काय छुटूर अरे कॉलेजची पोरं बघा खोटं बोलू नका त्याचं घर आहे खोटं बोलू नका कसल्या चुकाय काय केलं काही मोठं नाही खरं मी काहीच नाही मी सांगतो काय ना ही येत नव्हती ना कॉलेजला विचारलं का नाही आली ती सांगायची आई हॉस्पिटलात ऍडमिट आहे बा कधी होती हॉस्पिटलला ऍडमिट कधी होती अरे बोलतात असं पोर चाटा मारतात चाटा मारते तू कोणाला मारलं चाटा मारते म्हणजे खोटं बोलतात बुवा हा तसं तिने परत खोटं बोलले या वयात असं करत असतात बुवा हा तसं काही एवढं नसतं बोलून टाकतात मागे ती बोलली होती की बुवा 4 महिन्यात तिला 3 भाऊ झाले बुवा बोलली होती 4 महिन्यात 3 भाऊ झाले म्हणून 4 महिन्यात 3 भाऊ हो
बाया मला इथं पव्व करायला येईल नाही पोरं कधी खाली म्हणजे आणि तुम्हाला काय अक्कल आहे का 4 महिन्यात 3 बकरी आहे मी बकरी आहे येता बकरी आहे का 2-2 महिन्याने लेकरं जन्माला घालायला बकरी तुम्हाला मी कळलं नाही एक पोरगी खोटं बोलती का 4 महिन्यातून 3 लेकरं झाली तुम्हाला कळलं नाही बाया बोलती म्हणून कळलं ना विचारलं का नाही मग विचारलं की 3 महिने तुला कसा काय भाऊ झाला बुवा मग काय बोलली ती म्हणाली आधी जो झाला ना तो भाऊ नव्हता म्हणे तो गैरसमज होता म्हणे आईचं पोट ना गॅसने फुगलं होतं म्हणे गॅसने झालं होतं म्हणे हाय माझं पोट गॅसने फुगलेलं लोकांना सांगशील अहो तुम्हाला सांगते पव्व खाऊन मी आयुष्य काढले सकाळची पव्व जे उरतात ना दुपारच्याला तेच जेवते मी किती वर्ष झाली फक्त पव्वच खाते आता पव्वाने गुबारा भरतो हाय का होतात गॅस तुला गॅस होत नाही तू पाच होत नाही खूप घाण होतंय बघा घाण होतंय मला गॅस ऐका तुम्ही काय करताय तुम्ही काय करताय ऐका ना ऐका नका ना ती कुठे गेली ती ऐका अरे तुम्ही मारू नका ना असं नाही करू ते स्टेपलर कशाला घेतलं तुम्ही हातात ऐका ना अहो तुम्ही काय करताय खरं बोल कुठे अरे तुम्ही काय करताय इकडे जाते लागून जाईल ना काय करताय तुम्ही कॉलेजमध्ये जायचं सोडून इकडं ये हे बाबा असलं बा तुम्ही इकडं ये तुला सांगते बाजूला होय ना मी बाहेर इथं ये इथं होय तिकडं अरे तुम्ही ऐकून घ्या कुठं जाती शेण खायला कुठं जाती थांबा जरा कुठं जाती सांग ऐका तुम्ही मी कष्ट करते आणि कॉलेजात जायचं सोडून कुठं उंडरते ऐका ना वहिनी ऐका तुम्ही इकडे शांत बसा तुम्ही तिला पहिले हो शांत बसा तिला नाही ते होईल हे बघा घ्या पाणी प्या तुम्ही शांत नाही कॉलेजातून असं कसं आईबाप कष्ट करते नाही. यांनी मजा मारायला होय नाही मी हात जोडतो मी समजावून सांगतो तिला एवढं काही मोठं नाही मी समजावून सांगतो तिला हे बघा पण कॉलेजातून काढू नका तिला नाही असं नका करू अशा कार्टीला कॉलेजातून काढलंच पाहिजे नाही हकला तिला अरे एवढी टोकाची भूमिका नका घेऊ ना तुम्ही नाही मी ती कॉलेजात येत नाही येळेवर त्याचं काय करायचं वेळेवर येत नाही का कॉलेजाला दांड्या मारती त्याचं काय करायचं नाही करू ना आपण मी माझी गाडी आहे ना माझी कार ती घेऊन आधी तिला घेईन माझ्या कार मध्ये आणि नंतर कॉलेजला येईल दांड्या नाही मारणार बघा कॉलेज काय तिच्या बापाचं आहे नाही तिला यायला नको काय बरोबर कॉलेज काय तिच्या पैशावर कब्जा मारतं नाही, का? हो. तिला कळत नाही खरं नापास झाली तर काय करायचं पोरगी नापास झाली तर काय करायचं बघा मॅडम मी जबाबदारी घेतो तिची सगळी जबाबदारी तुम्ही घ्या हो मी माझी जबाबदारी आणि सगळी पुण्यांदा पुण्यांदा जर का कंप्लेंट आली तर तू हाय मी हाय आणि हो माणूस नाही कळलं सॉरी म्हण तू सॉरी म्हण चला निघा चल मला नाही ऐकायचं चला निघा हो शान बापाचं कॉलेज ह्याच्या गमजा मारती एक मिनिट एवढे कष्ट करते मला काहीतरी चुकतंय का हो ऐका ना ही माझी केपी नाही ही खुर्ची माझी आहे ना हो मी बसलं पाहिजे मी पव्व विकायचे मला कार्ट्याचं घरी चल घरी चपला राहिल्या माझ्या चपला राहिल्या अरे बापरे हे बघा ही एक चप्पल इकडे आहे तुमची घ्या अरे बापरे येत्या हो या अरे बाप जे मी बोलायला पाहिजे होतं ते त्या बोलल्या आणि जे त्या बोलायला पाहिजे ते मी बोलत होतो काय आजकालचे पालक आहे ओ बोल जगताप इकडे पुढचे जे काही पालक आहेत ना त्यांना म्हणा मीटिंग कॅन्सल बरं का आणि म्हणा त्यांच्या पोरांना परीक्षेला बसू देऊ काही टेन्शन नाही म्हणा अटेंडन्स जाय सांगून टाक त्यांना येऊ नका म्हणा आता इकडे ओके सर अरे तू काय वाट बघतो वाजणार रे भाऊ वा तोडफोड धुमाकूळ परफॉर्मन्स जाळपोळ एकदम
बघा हास्यरसिक कशी दाद देत आहेत. सई, धुवाधार परफॉर्मन्स होता. विशाखे, एखाद्या पावसाच्या जोरात आलेल्या सरीसारखी तू आलीस, सगळ्यांना चिंबवलं केलंस आणि निघून गेलीस. अप्रतिम अप्रतिम. मला माझे शाळेचे आणि कॉलेजचे दिवस आठवले. मला सगळ्या आयांना एक प्रश्न विचारायचा आहे, आधी धुता आणि मग रडता का? एक तर रडायचं नाही, नाहीतर मारायचं नाही, दोन्ही नाही करायचं. म्हणजे हे इतकं रिलेटेबल आणि इतक्या आठवणी जागा करू देणारं प्रहसन होतं की मी तुला काय सांगू. मी तर चप्पल, बूट, लाटणं सगळ्यांनी मार खाल्लाय, हँगर. खरोखर आज असं वाटतं की त्या मारामुळेच चार आणि शहाणपण आलंय ते आत्ता कळतंय, पण ते तेव्हा कळत नसतं. फार मस्त आई होती ही, मला फार आवडली. शिवाली, तू विनोदाच्या राणीबरोबर सहजतेने बागडत होतीस. कॉंग्रॅच्युलेशन्स. खूप ॲक्शन रिॲक्शनवाला हा परफॉर्मन्स होता, त्यामुळे तुमच्या तिघांचंही खूप अभिनंदन. श्यामदादा, तुमचा स्वॅग आज कमाल होता, फारच आवडला. आणि विराजला माझं एक सांगणं आहे की थेंबे थेंबे तळे साचे. तो छोट्या छोट्या भूमिका करतोय, आम्ही त्याची दखल घेतोय आणि पूर्णतः दखल घेतोय आणि तो प्रत्येक भूमिकेत त्याचा जीव ओतून काम करतोय, त्याबद्दल त्याचं खूप अभिनंदन. मस्त, सुपर, सुंदर, वा वा वा, धन्यवाद. खूप मनोरंजन केलं, धन्यवाद.